मी गेली होती माझ्या आईच्या घरी, तर माझी आई काय तांदूळ गाळून राहिली होती ती. म्हणजे ते काय कामाला जाते ना, पहिले तांदूळ गहू निसनास करून ठेवते. गेल्याबरोबर पहिले आंब्याचं झाड पाहिलं मी, किती आंबे लागले म्हणून. कारण हे आंब्याचं झाड लावलं होतं म्या, आणि म्या लावलेल्या झाडाले यावर्षी जास्तच आंबे लागले. म्हणून पहिले त्याचं निरीक्षण करून घेतलं, मोजूनही घेतले किती काय म्हणून. आणि दोन आंबे तोडले होते मी. पहिले एक तोडला आणि हा दुसरा तोडूनच राहिली होती. चीक बरोबर पाहा लागते. मस्तपैकी त्याचा चिग्गी खुसफास करून घेतला आणि त्याला चांगला फोडला. बेलनं मारलं होतं त्याच्यावर. हातानं काही तुटत नाही, एवढी ताकद नाही आहे माझ्या अंगात. तिखट मीठ टाकून मस्त दबून घेतला बा आंबा. त्याच्यानंतर घरी यासाठी निघालो तर चांदुरात यायला लागली होती भूक याची एवढी. जेव्हा मी असन ना तर मला बरोबर शंभुडी नसन पोचता आहे. आणि याला बरोबर पाणीपुरी, पिझ्झा, बाहेरचं सगळं बरोबर खाता येते. घरची पोळी भाजी खाय म्हणा ना, त्याच्या नाका तोंडावर पुऱ्या वया पडून जाते आणि भूकच नाही लागत तिला. असे लेकरं आजकाल.